चुकून पण मुंबईला येऊ नका, बेकार मी. कशासाठी उपवास केले ते सारे? बायकोचा उपवास आहे आज, म्हणून आज आम्ही उपवासाचा करतो. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता सुरुवातीलाच मी न दिसता तुम्हाला ही 2 माकडं दिसले असतील, कारण आम्ही महाशिवरात्री निमित्त तीर्थेश्वरला चाललेलो आहोत आणि आम्हाला जायला आधीच उशीर झालाय, त्यामुळे काय आम्हाला जास्त सुरुवातीला व्हिडिओच काढायला भेटला नाही. मग आम्ही डायरेक्ट जाता जाताच व्हिडिओ काढला, त्यामुळे आम्ही जाता जाताच तुम्हाला सगळ्यांना दाखवायला सगळेच गेलो होतो आम्ही आज. आता मी जाता जाताच तुम्हाला तीर्थेश्वर बद्दल थोडी माहिती सांगते, म्हणजे काय विषय आहे नेमका तिथला, आणि ते आमच्यापासून खूप लांब आहे, तरी पण आम्ही एवढ्या लांब का चाललो आहोत. तर तीर्थेश्वर हे मंदिर ना तीसा गावामध्ये आहे आणि ते मंदिर ना पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेले आहे. महाभारत झाल्यानंतर पांडवांनी ना महादेवाची माफी मागितली आणि ते वनवासाला निघाले, आणि वनवासाला जाताना जिथे जिथे महादेवाचे स्वयंभू पिंड दिसलं ना त्यांना, तिथे त्यांनी मंदिर बांधले. त्यातलंच हे एक तीर्थेश्वर. तसं ह्याचं नाव आधी नंदकेश्वर असं होतं, पण कालांतराने ना तीसा गावानुसार त्याचं नाव तीर्थेश्वर असं करण्यात आलं. आणि हे मंदिर ना खूप मोठ्या दगडावर बांधलेलं आहे. त्यातून ना दगड पोकळ आहे, त्याच्यामध्ये पाणी असल्याचं सांगितलं जातं, कारण पूर्वी ना शिवलिंगाला एक होल होतं, त्याच्यामध्ये कॉइन टाकला ना पाण्याचा आवाज यायचा असं सांगितलं जातं, पण ते आता बंद करण्यात आलेलं आहे. आणि हे तीर्थेश्वर फक्त मंदिरासाठी फेमस नाहीये, तर इथे ना देव मासे आढळले जातात, त्याच्यासाठी फेमस आहे. ह्या प्रकारचे मासे ना दुसरे भारतामध्ये कुठेच आढळत नाहीये. या माशांची सुद्धा एक स्टोरी आहे, ती पण सांगते तुम्हाला. एकदा ना एका कोळी जोडप्याने ना नदीतला मासा पकडला आणि भाजीसाठी घरी घेऊन गेले. जेव्हा तो मासा कट केला ना, तो पहिल्यासारखा जुळू लागला. तेव्हा त्या कोळीनबाईंनी ना त्या माशाची पूजा केली आणि त्याला नथ घातली आणि तो पुन्हा पाण्यामध्ये आणून सोडला. दर महाशिवरात्रीला तो नथनी मासा बाहेर पडतो आणि पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालून पुन्हा गायब होतो. काही नशीबवान लोकांना सुद्धा हा मासा दिसतो बरं का. तसेच इथे तुकडा मासा सुद्धा आढळला जातो, ज्याला तोंडच नाहीये. आता हे सगळं ऐकूनच किती भारी वाटतंय ना, म्हणूनच आम्ही एवढ्या लांब जायचा प्लॅन बनवला. माहित होतं एवढं तर काही नशीब नाहीये मासा बघायला, पण म्हटलं चला जाऊन बघायला काय हरकत आहे. आमच्यापेक्षा जास्त तर आमची चिवताई खुश होती, कारण तिला बाहेर भटकायला खूप आवडतं नाही का. आधीच आम्हाला निघायला खूप जास्त उशीर झाला होता. त्यात चिमणीचं एक पार्सल आलं होतं, त्याचाच नशीब चिमणीच्या पप्पांच्या कंपनीचा ऍड्रेस दिला होता, त्यामुळे ते तिथंच गेलं. खूप सारं एन्जॉयमेंट करायचा म्हणूनच आम्ही घरातनं निघालो होतो, पण जशा उन्हाच्या झळा लागायला लागल्या ना तशी हवा टाईट होत गेली. आता पूर्ण ब्लॉग बघा, तेव्हा कुठं तुम्हाला समजेल की तीर्थेश्वरला जाऊन आमची कशी हवा टाईट झाली. आमचं सोडा, गरमीमुळे चिवताईनं आम्हाला एवढं दमवलं ना, बाबा रे बाबा. तुम्ही कशासाठी उपवास केले ते सारे? बायकोचा उपवास आहे आज, म्हणून आज आम्ही उपवासाचा करतो. सकाळी बिर्याणी खाल्ली, सकाळी नाश्ता केलाय बिर्याणीचा. डाळ भात खाल्ले चिमणीचे पप्पा म्हणून उपवास आहे माझा. किती खोटं बोलते. तसा माझा पण उपवास नाही बरं. खिचडी खिचडी. चिमणीची मम्मी पायल म्हातारी. बापरे, एवढं ऊन लागेल. मला ट्रॅफिक दाखवते किती गर्दी आहे. गाड्या बघा नुसत्या, माणसाच्या पेक्षा गाड्या जास्त झाल्यात. मरत नाही पाण्याने. बहुत गर्मी है. ब्लॉक काढतो ना भाई. अरे दे दो यार. कम टू मुंबई होय. चुकून पण मुंबईला येऊ नका, बेकार मी. याचं कुठं चिमणे चिमणे
गाना मत रहा इधर से 1 घंटा नहीं चिमणे बटणं बिटणं काढल्या तिच्या अख्खे एक मासा नाही है इथं मासा गायब झाला सगळं तुम लोग सामने चली गई हो तुम लोग का ध्यान ही नहीं है बसले किती कडे भानुदास वाघ जर कुठे असतील आपले मित्र या ठिकाणी आपली वाट बघत आहे पुंडलिक वाघ पुंडलिक जाधव भानुदास वाघ की त्यांचा सपत्नीक या ठिकाणी शांत असतील त्यांनी मंडपामध्ये यायचं आहे यांनी या ठिकाणी यायचं आहे पाणी हेल्मेट एक क्षणात आणला देवाचं नाव घ्या चला हर हर महादेव चला 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 पटापट चला पटापट मग तुम्ही सगळ्यांनी ना आपला तीर्थेश्वरचा ब्लॉग बघितला आजचीला कसा वाटला नक्की सांगा. मी जास्त काय त्या ब्लॉगमध्ये बोलू नाही शकले कारण हालत खूप जास्त बेकार झाली होती गरमीने. इकडे मुंबईला आधीच गरमीले असते आणि एवढं पब्लिक होतं बघितलं आजचीला आणि त्यात चिवतायचं तर वेगळंच चाललं होतं. एवढी रडत होती ना तिला गरमी सहन होत नव्हती आणि प्लस एवढं पब्लिक तिनं पहिल्यांदाच बघितलं आजचीला म्हणजे बघितलं आजची. तसं म्हणजे कधी एवढ्या गर्दीमध्ये मी तिला अजूनपर्यंत नेलंच नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं की तिकडे एवढी गर्दी असेल नाही तर गेलोच नसतो कारण का तर म्हणजे बघायला तिकडे ते देवमासा वगैरे ह्यासाठीच केलेलं होतं पण एवढी गर्दी होती तिथं. हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं चिमणीचे फॅन्स खूप सारे भेटत होते आणि ना काय सांगू तुम्हाला एवढं भारी वाटत होतं ना कारण असं कोणतरी ओळखते. भीती पण वाटत होती कारण पहिल्यांदाच असं फॅन्स लोकांना भेटलो होतो आम्ही. काय बोलावं काय नाही सुचतच नव्हतं आणि त्यामध्ये चिवतायचं रडगाणं चालूच होतं एवढी रडत होती ती. आता जे भेटले होते त्यांनी तर हा ब्लॉग बघतच असतील त्यांना पण म्हणजे वाटेल की हा की बाबा हा ताईने बोलल्या माझ्याबद्दल. खरंच छान वाटलं सगळ्यांना भेटून पण चिमणीचा मूडच नव्हता त्यामुळे जरा हे झालं कारण लयच रडत होती तिनं गरमीमुळे त्यामुळे काय जास्त बोलता नाही आलं. पण असं ठीक आहे कारण त्या म्हणजे ताई ज्या भेटल्या ना त्या चिमणीला बघून एवढं खुश झाल्या होत्या ना ते बघूनच छान वाटलं. त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढता नाही आला आणि बाकी तर आपल्या पोलीस मॅडम सगळ्या ज्या फॅन्स आहेत चिमणीच्या त्या भेटल्या होत्या त्यांचा थोडासा मी व्हिडिओ क्लिप घेतली ती तुमच्यासोबत शेअर पण केली. तुम्ही बघितलं जाचीला ती तेवढीच ती पण घाबरत केली कारण पोलीस आहेत शेवटी करू की नको तर छोटीशी बस एक क्लिप काढून घेतली त्यांची बस जास्त काय नाही. पण हा एवढी गर्दी होती मम्मा काय करते तू एवढी गर्दी होते ना की काय कोण कुणाला ओळखते तेवढ्यातनं पण नशीब तिला थोडेफार लोक तर ओळखत होते कारण गर्दी खूप होती. तसं म्हणजे एवढी गर्दी नसते तर खूप लोक तशी भेटले असते कारण खूप जास्त इंस्टाग्रामला म्हणजे यूट्यूबपेक्षा जास्त करून इंस्टाग्रामला चिमणी जास्त व्हायरल झालेली आहे त्यामुळे खूप लोक तिला ओळखायला येतं. सगळी चूज करत होती तिथं पण खूप सारे भेटले छान वाटलं सगळ्यांना भेटून. खरं तर म्हणजे असं काय तर आपली ओळख होते ना छान वाटते. हां बोल तुझं काय म्हणणं आहे बोल.
तुझी काय अवस्था झाली होती आज सांग. चिमणीला अजिबात गरमी सहन होत नाही, काय नाही. आणि किती जरी सामान घ्यायचं म्हटलं ना तरी काय ना काय विसरतो. स्कार्फ वगैरे नेला नव्हता आणि इकडची धूळ आणि रस्ते बाबा केस वगैरे पूर्ण हे झाले होते. आल्याला पहिले आंघोळ केली चिमणीनं, मी चिमणीच्या पप्पांनी सगळ्यांनी पहिल्यांदा आंघोळ्या करून घेतल्या. कारण एवढी माती वगैरे डोक्यामध्ये बसलेली, चेहरा वगैरे सगळा फुल मातीनं भरलेला, पूर्ण काळं काळं पडून गेलं होतं सगळं. त्यामुळे काही जास्त व्हिडिओ पण शूट नाहीत केले. आणि तिथं तर गर्दी एवढी होती की डोकं बधीरच झालं होतं, काय बोलावं काय नाही ते समजत नव्हतं. त्यामुळे बस नॉर्मल व्हिडिओ थोड्याफार क्लिपा शेअर केला. तसं आम्ही ठरवलं होतं आज मस्त ब्लॉग करेन, पण गर्दी बघून आणि चिमणीचं रडगाणं बघून तर काहीच झालं नाही. लय रडली चिमणी आज, एवढी रडली नसेल कधी, खूप जास्त रडली तिनं गरमीमुळे. म्हटलं कशाला गेलो, पण तिथनं बाहेर पण निघता येणार लवकर कारण एवढी गर्दी होती ना, अपाट गर्दी होती. काय तुझं? आणि आता घरी आल्यानंतर तिनं मस्त खुश आहे, खेळायले हाय ना. आंघोळ घातली ना घरी आली, तिला असं झालं असेल कधी घरी येतोय की कधी नाही. तिला काय मला पण झालं होतं, एवढा कंटाळा आला होता. जाऊ द्या, त्याचं महत्व होतं त्या मंदिराचं म्हणून गेलो होतं. तसं काही स्पेशल हे नव्हतं. चिमणीच्या पप्पानी डोक्यात खूळ घातलं, हा देव मासा म्हटलं चला जाऊता देव मासा बघाय. देव मासा तर आपण एवढी पुण्यवान माणसं तर हाय नाही की आपल्याला देव मासा दिसावा. म्हणजे तशी काही पाप तशी आठवत नाही तर काय केलेत काय नाही, पण नकळत तर माणसाच्या हातनं पाप घडतच राहते. तर मग सगळेच पाप येतं तसं म्हणायला गेलं तर, कोणच पुण्यवान नाही. त्यामुळे काय देव मासा तर आम्हाला दिसाय नाही. आणि ह्या चिमणीच्या ह्याच्यामध्ये काय दाखवू पण शकलो नाही की तुम्हाला तरी दिसावं म्हणून, तर ते काय दिसला नाही. आणि मेन म्हणजे आम्ही तिथे तर देव मासा जे मोठे मोठे मासे होते ना तिथं गेलोच नाही, दुसरीकडेच बघून आलो. काय माहीतच नव्हतं ना तिथं, पहिल्यांदाच गेलेलं, जास्त काय माहिती नव्हतं. आणि त्यात मॅडम त्या चालू होतं त्यामुळे तर काहीच नाही. काय नाटक लावलेत चिमणा तू. जाऊ द्या, नंतर कधी असं काय टॉपिक नसेल तेव्हा गेलो ना फिरायला तर मग दाखवेल. तसं महाशिवरात्रीलाच ते मासे दिसतात असं बोलते, त्यामुळे माशांचं तर काय सांगता येत नाही. आजच दिसतेत, मग तू आजच आहे त्यामुळेच गर्दी एवढी होती. तुम्ही बघितली सातशेला लय गर्दी होती. बोल आता, बोल, मी शांत बसले, बोल बोल मम्मा. पप्पांना काय काम नाही, पप्पांच्याकडे काय बघते. चला असू द्या, थोडाफार काय ब्लॉग होईना तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. चला मग, काळजी घ्या, बाय. श्री स्वामी समर्थ. हो ना, बाय. तसे ना आता रात्रीचे ना किती 10 वाजून गेलेले आहेत. मी तेव्हा लास्टचा ब्लॉग शूट करते कारण आल्यानंतर पहिला आंघोळ्या वगैरे यायलाच 8 वाजल्या होत्या, खूप जास्त उशीर झाला होता. चिमणीचं एक प्रोडक्ट त्यात रिसीव झालं ते वगैरे, थोडा उशीरच झाला. ठीक आहे, चला मग, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चिमणीला पण झोप आल्या तर हिला पण झोपी घालते. मला पण खूप जास्त कंटाळा आलाय, मी पण झोपते. हा ब्लॉग तुम्हाला आता सकाळी बघायला भेटत. चला मग, बाय कर ना, किस कुठं उडायचं. बाय. गाणं बोल तू, गाणं बोल. फॅन्स भेटले तर रडती ना तू, जात नाही ना त्याच्याकडे तू. नाही तशी ती सगळ्यांच्याकडे जाते, पण आज जरा तिचा मूडच नव्हता. बस सगळ्यांना वाटलं असेल चिमणी, पण नाही, ती सगळ्यांच्याकडे जाते पण तिचा मूडच नव्हता आज, आहे ना. ते बघ ना बाळ, बघ बाळ कुणाचं आहे. जा, बस झालं.